मंडळी, इंस्टाग्रामवर अशा महिला, फेसबुकवर अशा महिला नाचताना खूपच छान दिसत असतात। यांची लोकांकडून खूपच वाहवाही केली जाते, यांची स्तुती केली जाते, यांना लाईक केलं जाते, यांना फॉलो केलं जाते, यांच्यासाठी छान छान कमेंट केले जातात की तुम्ही खूपच सुंदर आहात, तुम्ही खूपच चांगलं प्रदर्शन करत असतात। पण काही महिला मग याच वाहवाकीमध्ये अशा काही गुरफटून बसतात की मग ते मर्यादेच्या पलीकडे जाऊन स्वतःचं अंग प्रदर्शन करून लोकांसमोर नाचण्याचा प्रयत्न करत असतात, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात। इंस्टाग्रामवर रील बनवणं, फेसबुकवर रील बनवणं हे काही चुकीचं नाही, पण या सर्व गोष्टींचं भान ठेवूनसुद्धा रील्स बनवता येतात, असे डान्ससुद्धा करता येतात आणि जे काही आपल्या अंगामध्ये गुण आहे हे लोकांना दाखवता येते, समाजाला याच्यामधून जागरूकसुद्धा करता येते। पण समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करावा आणि जेव्हा काही समाजाला असं वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला किंवा तरुण पिढीला असे काही अंग प्रदर्शन करून त्यांना त्यांच्या उद्देशापासून भटकवून असं काही चुकीच्या मार्गाला लावणं कधीकधी या महिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एवढं काही महागात पडत असते की अशा महिलांविषयी जर तुम्ही मागील काही दिवसापूर्वीचा इतिहास उघडून जर पाहिला तर अशा महिलांनी आपले नवरे गमावलेले आहेत, कुटुंब जे होतं हे उद्ध्वस्त झालेलं आहे, कधीकधी अशा महिलांनी स्वतःचा जीवसुद्धा गमावलेला आहे। ही महिला काय आहे आणि या महिलेनं असं काय कृत्य केलं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, ही संपूर्ण घटना आहे हरियाणा राज्याचा एक जिल्हा आहे भिवानी, आणि या भिवानी शहरामध्येच एक जुनं बसस्टँड आहे आणि या जुन्या बसस्टँडचाच परिसर आहे ढाणी म्हणून, आणि या ढाणी परिसरामध्ये कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये दोघे भाऊ राहत होते। एका भावाचं नाव प्रवीण होतं तर दुसरा भाऊ संदीप। हा संदीप जो होता लहान होता आणि हा जो प्रवीण होता याचं मागील 10 वर्षापूर्वी रेवाडीची राहणारी रवीना हिच्यासोबत लग्न झालं होतं। आता 7 वर्षाचा यांना मुलगाही होता। हस्तखेळतं कुटुंब होतं, घरामध्ये कोणत्याही गोष्टीची जो प्रवीण होता आपल्या पत्नीला कमतरता भासू देत नव्हता, उणीव भासू देत नव्हता। रात्रंदिवस तो ऑटो रिक्षा चालवायचा आणि आपल्या पत्नीच्या इच्छा पूर्ण करायचा, तिला जे काही गरजेच्या वस्तू लागत होत्या ते तिला तो घेऊन देत असायचा। पण 25 मार्चच्या दिवशी जो हा प्रवीण होता एकाएकी घरून बेपत्ता झाला। आता हा घरून बेपत्ता झाल्यामुळं प्रवीणची आई मरण पावलेली होती, तर याचे वडील जे आहेत सुभाष हे स्वयंपाक बनवण्याचं काम करत असतात। कोणत्याही लग्न समारंभामध्ये किंवा इतर काही पार्टीचं कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते स्वयंपाक बनवण्याचं काम करत असतात आणि त्यासाठी ते स्वयंपाक बनवण्यासाठी इतर काही बाहेर गावी ते सतत राहत असतात। घरी त्यावेळेस त्याचे वडीलही नव्हते आणि ही जी पत्नी होती ही रवीना घरी होती आणि 25च्या रात्री संध्याकाळी तर तो घरी आलेला होता, पण रात्रातून तो कुठं गेला याची कोणालाही काही खबर नव्हती। दुसऱ्या दिवशी जी ही रवीना होती ही आपल्या माहेरी रेवाडीला जाऊन पोचली आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचा भाऊ, त्याची वहिनी आणि त्याचे वडील सुभाष हे त्याचा शोध घेत होते। त्याचे चुलत भाऊ प्रदीप हे त्याचा शोध घेत होते, या पत्नीला विचारत होते आणि पत्नी असं काही त्यांना सांगत होती की मला त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही आणि मी माहेरी निघून आले। आणि त्यानंतर मग जेव्हा तिला असं कळालं की तिचा नवरा घरी नाही त्यावेळेस मग ती 28 तारखेच्या दिवशी परत यांच्या घरी आली आणि घरी आल्याच्यानंतर मग जे काही तिचे दीर होते, जे काही तिचे मोठे दीर होते यांच्यासोबत मग ती महिला याला शोधत होती, सासऱ्यासोबत शोधत होती। त्यानंतर जाऊन पोलिसांमध्ये यांनी तक्रार दाखल केली ढाणी पोलीस स्टेशनमध्ये, आणि तक्रार दाखल केल्याच्यानंतर पोलीसही त्याचा आता शोध घेत होते, त्याच्याविषयी चौकशी करत होते। असेच काही 2-3 दिवस निघून गेले आणि त्यानंतर मग यांच्याचपासून काही अंतरावर एक दुसरं पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कॅनल वाहते आणि त्या कॅनलमध्ये एक मृतदेह आढळला। आता काय वाटसरू जात असताना शेतकऱ्यांना हा मृतदेह आढळला, त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांचे जी पथक होतं हे घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर तो मृतदेह ताब्यात घेऊन त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि त्या मृतदेहाचे फोटो जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करण्यात आले आणि जो हा बेपत्ता झालेला होता प्रवीण याचेही फोटो काही पोलीस स्टेशनमध्ये अगोदर पाठवलेले होते। त्याच्यावर जे काही खुणा होत्या ते सर्व काही ओळखणी तिथं नमूद केल्या गेलेल्या होत्या, वडिलांनी सांगितलं होतं, हातावर एक टॅटू बनवलेला होता। अशा प्रकारे हा संपूर्ण जे याच्याविषयी माहिती होती ही पोलिसांना सांगितलेली होती आणि जो हा मृतदेह होता हा प्रवीणशी मिळता जुळता होता, त्याच्याही हातावर टॅटू होता, नाव गोंधलं गेलेलं होतं। आणि आता त्यानंतर मग जेव्हा याची सूचना याच्या कुटुंबियांना दिली की अशी एक बॉडी सापडलेली आहे, मृतदेह सापडलेला आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ते पाहावं, त्याची ओळख करावी। त्यानंतर जो हा याचा वडील होता प्रवीणचा सुभाष, त्याचा लहान मुलगा संदीप, त्याचा एक पुतण्या होता प्रदीप, हे असे काही कुटुंबीय जाऊन त्या पोलीस स्टेशनला पोहोचले आणि पोलीस स्टेशनला पोहोचल्याच्यानंतर जिथं हा मृतदेह ठेवलेला होता तिथे जाऊन पाहतात तर तो मृतदेह प्रवीणचाच निघाला। आता तो मृतदेह प्रवीणचा निघाल्याच्यानंतर
त्याचा पोस्टमॉर्टम झाला. पोस्टमॉर्टम झालेली जी रिपोर्ट आली, पोलिसांना कळालं की त्याची गळा आवळून हत्या करण्यात आलेली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आता पोलिसांना अगोदर हे असं वाटत होतं की हा अपघाती मरण पावला असेल, पण आता कळालेलं होतं की त्याला मारून त्या कॅनलमध्ये फेकलं गेलेलं होतं. त्यानंतर पोलिसांची जी तपासचक्र होती ही फिरवायला सुरू केली आणि त्यानंतर पोलिसांनी मग याच्याविषयी जे काही याचे शत्रू होते, ज्याच्याशी याचा वाद होता, याच्याविषयी पोलीस आता चौकशी करत होते. पत्नीलाही चौकशी करत होते, पण पत्नी उडवाउडवीची उत्तरं देत होती. पत्नी याच्याबद्दल काही माहीत नाही अशा प्रकारची ते सांगत होती. 25 तारखेला संध्याकाळी तर ते घरामध्येच होते, रात्रीला घरामध्येच होते, पण 26 तारखेच्या दिवशी मी माहेरी निघून गेले आणि ते कुठे गेलेत याच्याबद्दल मला काही माहीत नाही. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं याच्याबद्दल मला काही माहीत नाही. मी त्यानंतर माहेरी जाऊन पोचलेले होते असं तिचं सांगणं होतं. पण पोलिसांनी मग त्यानंतर त्यांच्या पद्धतीनं या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन त्याचे कॉल डिटेल्स काढले आणि त्या कॉल डिटेल्समध्ये मग आणखी एका व्यक्तीचं पोलिसांना संशयित नाव दिसत होतं. ते नाव होतं सुरेश नाव होतं आणि तो राहणारा होता हिसार जिल्ह्याच्या हासी या गावातला तो राहणारा होता. सुरेशबद्दल जेव्हा पोलिसांनी माहिती मिळवली तर सुरेशबद्दल पोलिसांना असं कळालेलं होतं की तो विवाहित आहे, घरात पत्नी आहे, 2 मुलं आहेत, आई वडील आहेत आणि घरामध्ये 2 बहिणी आहेत. 5 बहिणी होत्या, 3 बहिणीची लग्न झालेली होती आणि 2 बहिणी आता अविवाहित घरामध्ये होत्या. आणि जो हा सुरेश होता हा काही दिवसापूर्वी 2 वेळा दुबईला गेलेला होता. दुबईचे काही त्यांना फोटोसुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केले गेलेले होते. आणि ह्याच्यासोबतच जी ही महिला आहे प्रवीणची पत्नी रवीना, हिचे काही व्हिडिओसुद्धा त्याच्यामध्ये दिसत आहेत. या दोघांमध्ये काही नाटक असं केलं जात आहे आणि हे नाटक यूट्यूबवर अपलोड केलं जात आहे. एका प्रकारचं सिरियल, एका प्रकारचे कॉमेडी प्रकारचे व्हिडिओ जे बनवले जातात तशा प्रकारचे या दोघांचेही व्हिडिओ आहेत. पण या व्हिडिओमध्ये त्या महिलेचा नवरा कुठे दिसत नाही. असे या दोघांचे काहीतरी इथं आता संबंध पोलिसांना आढळून आलेले होते. आणि त्यानंतर जेव्हा जो हा घरी बेपत्ता झालेला होता या महिलेचं कॉन्टॅक्ट सुरेशसोबत होते. अशा प्रकारे जेव्हा पोलिसांना काहीतरी संशय वाटला त्यानंतर सुरेशलाही ताब्यात घेतलं आणि सुरेशला ताब्यात घेतल्याच्यानंतर ही जी महिला होती हिलाही ताब्यात घेतलं. या दोघांनाही पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली. पण दोघंही जे होते हे पोलिसांना काहीही याच्यामधला कोणता सुगावा लागू देत नव्हते. ते उडवाउडवीची उत्तरं देत होते. पण पोलिसांच्या हाती आणखी एक असा काही सबळ पुरावा लागलेला होता आणि तो म्हणजे एक CCTV फुटेजचा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पोलिसांनी जेव्हा या दोघांनाही दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये जी ही महिला आहे रवीना ही मोटरसायकलवर जात आहे, मोटरसायकल सुरेश चालवत आहे आणि या दोघांच्या मध्ये एक व्यक्ती बसलेला आहे ज्याच्यावर चादर पांघरलेली आहे, त्याला झाकून घेतलेला आहे. आणि ते CCTV फुटेजमध्ये रात्रीच्या 1 वाजता 25च्या आणि 26च्या मध्यरात्री 1च्या सुमारामध्ये हे यांच्या घरापासूनच जात आहेत. हा जो CCTV फुटेज होता जेव्हा हा बेपत्ता झालेला होता प्रवीण, त्याच वेळेस याचे जे चुलत भाऊ जे भाऊ होता यांनी आसपासचे CCTV फुटेज तपासून पाहिलेले होते की हा घरी तर आलेला होता पण नेमका हा कुठं गेलेला आहे. त्याची ऑटो रिक्षा तर घरीच उभी आहे पण हा गेला कुठं याच्यासाठी आता त्याचे जवळपासचे CCTV फुटेज त्यांनी तपासून पाहिले होते. तर एका CCTV फुटेजमध्ये जे ही महिला होती मोटरसायकलवर बसून जात होती आणि समोर सुरेश चालवत होता. हे या प्रवीणच्या चुलत भावाला हा व्हिडिओ मिळाला होता आणि हा व्हिडिओ पोलिसांना त्यांनी अगोदरच दिलेला होता आणि आता पोलीस पुढं तपास करत होते. आणि त्यानंतर मग आता या महिलेला हा व्हिडिओ दाखवला आणि त्यावेळेस मात्र या महिलेची मग बोबडी वळायला लागली. जो सुरेश होता याने हे मग आता पोलिसांना जी काही कहाणी होती ही सांगायला सुरुवात केली. तर कहाणी अशी होती की मागील 10 वर्षापूर्वी या महिलेचं लग्न झालेलं होतं. महिला घरामध्ये आनंदात होती, नवराही घरामध्ये आनंदात होता, संपूर्ण कुटुंब जे होतं हसतं खेळतं होतं. मुलगा 7 वर्षाचा झालेला होता, 3ऱ्या वर्गामध्ये शिकत होता. अशा प्रकारे आता हा ऑटो रिक्षा चालवून आपल्या पत्नीचं मुलाचं शिक्षण करत होता, पत्नीचं उदरपोषण करत होता आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही उणीव नव्हती. स्वतःचं घर होतं, 2 मजली घर होतं. खालच्या तळघराशी या प्रवीणचा लहान भाऊ संदीप राहत होता, तो आपल्या पत्नीसोबत राहत होता आणि वरच्या मजल्यावर ही पत्नी, हिचा नवरा आणि यांचं मूल अशा प्रकारचे हे तिघेच राहत होते. अशा प्रकारचं हे हसतं खेळतं कुटुंब होतं. पण या महिलेला मागील 1.5 वर्षापासून इंस्टाग्रामवर रील बनवण्याचं वेड लागलं होतं. तिच्या डोक्यामध्ये एका प्रकारचं हे भूत शिरलं होतं आणि हे भूत साधारण शिरलेलं नव्हतं. ही महिला अर्धे नागडे आपले व्हिडिओ या इंस्टाग्रामवर शेअर करायची, डान्स करायची, मनाला वाटेल तशा प्रकारचे हे अश्लील प्रकारे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करायची. आणि ह्यामध्ये जेव्हा काही शेजाऱ्या पाजाऱ्यांनी जेव्हा लगेच हे व्हिडिओ पाहिले होते त्यावेळेस शेजारी पाजाऱ्यामध्ये सुद्धा अशा या महिलेविषयी चर्चा सुरू झाली आणि त्यांनी मग यांची जी भावकी होती, चुलत भाऊ प्रदीप, सक्का भाऊ संदीप
आणि जो प्रवीण होता यालासुद्धा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितले की तुझी पत्नी जी आहे ही खूपच अश्लील प्रकारचे व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवण्याची एक पद्धत असते. इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायला हरकत नाही, फेसबुकवर व्हिडिओ बनवायला हरकत नाही, अपलोड करायला हरकत नाही. खूप काही महिला व्हिडिओ बनवत असतात पण त्यांच्या त्या मर्यादेमध्ये राहत असतात. त्यांच्याकडे जे काही हुनर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी कुकिंगचा व्हिडिओ दाखवत असते, ज्यांना जे काही हस्तकला येते ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी थट्टा मस्करी करून लोकांचा विनोद करून लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जी तुझी पत्नी आहे हे खूपच वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवते, अश्लील प्रकारचे व्हिडिओ बनवून ती इंस्टाग्रामवर अपलोड करते आणि हे तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या पत्नीसाठी ठीक नाही. लोक अशाने तुला नावं ठेवायला लागतील. प्रवीणला जेव्हा असं काही शेजारपाजारचे लोक, त्याचे भावकीचे लोक त्याला सांगायचे त्यावेळेस प्रवीणलाही वाटायचं की माझी पत्नी खूपच चुकीचं करत आहे आणि असे व्हिडिओ बनवण्याची तुला काय गरज आहे. तू आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करायचा. तुला काय लागलं तर मी तुला आणून द्यायला तयार आहे, पण तू अशा प्रकारचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर बनवू नकोस आणि अपलोड करू नकोस. जी रवीना होती हिने तर आपल्या नवऱ्याला सांगितलं की काय हरकत नाही, तुमची जर मनाई असेल, तुमचा जर नकार असेल, तुमचा जर विरोध असेल तर काय हरकत नाही, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणार नाही. हिनं वरून तर नवऱ्याला असं सांगितलेलं होतं पण हिच्या मनामध्ये मात्र आता खूपच राग भरलेला होता. हिला आता हिच्या नवऱ्याचा राग येत होता आणि ह्यामध्येच मग ही जी महिला होती ही इथपर्यंत जाऊन पोचलेली होती की आता या महिलेनं संपूर्ण काही मर्यादा होत्या ह्या ओलांडलेल्या होत्या. महिला माहेरी जाण्याचं नाटक करायची, बहाणा करायची आणि त्यानंतर मग ही महिला जी होती याच इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुरेशसोबत संपर्कात आलेली होती. फेसबुक, इंस्टाग्रामवर हे एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. दोघांची जी मैत्री होती फेसबुकवर झालेली होती आणि त्यानंतर मग या दोघांची मैत्री एवढी काही दोघांना जवळ घेऊन आलेली होती की दोघांनीही एकमेकांच्या जे काही घरातील गोष्टी आहेत एकमेकांना शेअर करायला सुरुवात केली. या महिलेने सांगितले की माझा नवरा माझ्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्याला विरोध करते आणि माझे कुटुंबाचे जे आहेत, माझे दीर आहेत, माझा सासरा आहे, माझ्या या व्हिडिओला विरोध करतो. आणि त्यानंतर मग सुरेशने तिला काहीतरी एका वेगळ्या प्रकारची पट्टी दिली, एका वेगळ्या प्रकारची तिला काहीतरी कहाणी सांगितली आणि तिला एका प्रकारे तिला प्रोत्साहन दिलं की जर तू अशी घरामध्ये चार भिंतीच्या आता कोंडून राहिलीस, आपल्या नवऱ्याच्या आणि इतर लोकांच्या तू जर सांगण्यावरून तू हे जर तुझं आयुष्य आहे ते त्यांच्या सांगण्यावरून जगत असशील तर तुला प्रसिद्धी कधी मिळेल, तुझाही अधिकार आहे, तुलाही प्रसिद्धी मिळवता येते. अशा प्रकारचा हा तिला आता एका प्रकारची फूस लावत होता आणि त्याच पद्धतीने ही महिलासुद्धा त्याच्या सांगण्यामध्ये भुलत चाललेली होती. आणि त्यानंतर मग ही महिला माहेरी जाण्याचा बनाव करायची आणि तिकडं जाऊन या सुरेशसोबत नाटक करायची. म्हणजे नाटक काही यांच्यामध्ये अजून काही कलाकार होते, यांच्यासोबत हे नाटक करायचे, रील बनवायचे आणि हे यूट्यूबवर अपलोड करायचे. आता ही महिला तर एकटी, अगोदर तर ही एकटी बनवत होती, त्यानंतर मग आता या महिलेनं त्याच्यासोबत म्हणजे तो आता हिचा एका प्रकारे प्रियकरसुद्धा झालेला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते आणि हे दोघे एवढे काही जवळ आलेले होते की आता महिलेला तिच्या नवऱ्याची किंवा इतर काही कुटुंबाची किंवा समाजाची जवळचे जे काही नातेवाईक आहेत यांचीसुद्धा आता पर्वा राहिलेली नव्हती. आणि ह्यासाठी मग ही महिला जायची आणि त्याच्यासोबत नाटक करायची एका प्रकारचे. मग हे दोघेही काही अश्लील प्रकारचे व्हिडिओ, ज्या प्रकारे हिरो हिरोईन एक प्रकारचे नाचत असतात, डान्स करत असतात, एकमेकांचं चुंबन घेत असतात, तशा प्रकारे मग आता ही महिला जी होती त्या आपल्या प्रियकरासोबत व्हिडिओ बनवायची आणि इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर अपलोड करत असायची. आणि जेव्हा हा संपूर्ण प्रकार नवऱ्याने पाहिला त्यावेळेस मात्र नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला घरी आल्याच्यानंतर तिला भांडायला सुरुवात केली, तिच्याशी वाद घालायला सुरुवात केला आणि त्यानंतर मग दोघांमध्ये अशाच प्रकारचे वादविवाद सुरू झाले. 23 मार्चच्या दिवशीसुद्धा ही महिला अशीच काही माहेरी जाण्याचं निमित्त करून गेलेली होती आणि ती माहेरी न जाता इकडं जो सुरेश होता हा सुद्धा आपल्या पत्नीपासून, घरापासून 2-2 महिने, 3-3 महिने तो घरी जात नसायचा आणि तो 1 रुपयासुद्धा घरामध्ये देत नसायचा असं त्याच्या आजीने, त्याच्या आईवडिलांनी सांगितलं. वडील जे होते हे काहीतरी सरकारी पदावर होते आणि ते आता रिटायर झालेले होते, त्यांच्या पेन्शनवर कुटुंब चालत होतं. जो सुरेश होता कुटुंबामध्ये 1 रुपयाही देत नव्हता आणि हा दिवसेंदिवस असाच प्रकारचा बाहेर राहत असायचा. म्हणजे एका प्रकारे जो सुरेश होता हा कुठंतरी बाहेर एका वेगळी खोली घेऊन राहत होता आणि तिथंच ही महिला जाऊन त्याच्यासोबत राहत होती. इकडं त्याची पत्नी होती तर हिला इकडं नवरा होता, घरात मुलगा होता आणि संपूर्ण कुटुंब होतं, सासरा होता, दीर, घरामध्ये जाऊ, अशा प्रकारचं हिचं कुटुंब होतं. तरी पण ही महिला अशा प्रकारची घरामध्ये एक बनाव करून माहेरी जाण्याचं निमित्त करून त्याच्यासोबत राहायची लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि हे मग अशा प्रकारे दोघेही व्हिडिओ बनवायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे. आता कोणताही नवरा जर आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत नाचताना, त्याच्यासोबत थट्टामस्करी करताना, त्याच्या गळ्यात गळा घालताना जर पाहत असेल तर कोणताही नवरा विरोध करणारच झाला.
आणि तशाच प्रकारे हा सुद्धा विरोध करत होता. मग ज्यावेळी ही महिला आपल्या घरी गेलेली होती परत, त्यावेळेस त्याने विचारले की तू सुरेशसोबत जाऊन अजून व्हिडिओ बनवत आहेस आणि त्याच्यासोबत तुझे काहीतरी अनैतिक संबंध आहेत. तुला मी सांगितलं होतं की तुला घरात कोणत्याही प्रकारची मी कमी भासू देणार नाही, कमतरता भासू देणार नाही, तरी तू असे व्हिडिओ का बनवतेस. त्यानंतर ज्या पत्नीनं जे त्याला उलटसुलट उत्तर द्यायला सुरुवात केली. दोघांची बाचाबाची झाली, दोघांमध्ये भांडणतंटा चांगलाच काही विकोपाला गेला. आणि त्यानंतर मग या महिलेनं आपल्या प्रियकराला संपूर्ण जी योजना होती सांगितली की आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या नवऱ्याला आपल्या रस्त्यातून दूर करायचं आहे, त्याला कायमचं संपवायचं आहे. अशा प्रकारे या महिलेनं तिच्या प्रियकराला सांगितलं. तिचा प्रियकरसुद्धा या गोष्टीसाठी तयार झाला आणि त्यानंसुद्धा आपल्या कुटुंबाची पर्वा नव्हती. घरामध्ये 2 बहिणी लग्नाच्या होत्या, पत्नी होती, 2 मुलं आहेत, म्हातारे आईवडील आहेत. ते कसंबसं आपलं घर प्रपंच चालवत आहेत. पण सुरेशला त्याच्याबद्दल काहीही चिंता नव्हती. तो सुद्धा या महिलेमध्ये एवढा काही वेडावला होता की त्याने तिच्या नवऱ्याला मारायला सुद्धा तयारी दर्शवली. आणि त्यानंतर मग यांनी योजना आखली. 25 तारखेच्या दिवशी या महिलेनं सांगितलं की तू संध्याकाळी ये. 25 तारखेला तिचा सासरा जो होता हा स्वयंपाक करण्यासाठी कुठेतरी बाहेर गेलेला होता. तिचा जो दीर होता हा खालच्या मजल्यावर राहत होता आणि तोही बाहेर पंचकुला असं काहीतरी संस्था आहे तिथं तो रात्रीला कामावर गेलेला असायचा. आणि ही जी त्याची पत्नी असायची ही खाली तळघराशी एकटी झोपलेली असायची. आणि वर यांच्या घरामध्ये फक्त आता ही तिचा नवरा आणि ती महिला अशा प्रकारचे हे दोघंच होते. आणि मुलगाही बाहेर कुठंतरी हॉस्टेलला टाकलेला होता. अशा प्रकारे आता ह्या महिलेनं संपूर्ण योजना आखली. आणि त्यानंतर 25च्या संध्याकाळी हिनं प्रियकराला सांगून ठेवलेलं होतं की तू 25 तारखेच्या संध्याकाळी माझ्या घरी ये. जसा माझा नवरा झोपी गेला तुला मी फोन करेल, तू तसा वर ये. वर जायचा रस्तासुद्धा जिन्याचा रस्ता बाहेरून होता, घरातून जाण्याची काही आवश्यकतासुद्धा नव्हती. आणि त्याच प्रकारे दिवसभर रिक्षा चालवून थकलेला दमलेला प्रवीण होता या महिलेचा नवरा, हा जेवण करतो आणि घरामध्ये आपल्या पलंगावर झोपला. आता झोपल्याच्या नंतर हा शांत झोपेमध्ये गाढ झोपेमध्ये झोपला होता. आणि त्याच वेळेस मग या महिलेनं तिच्या प्रियकराला फोन केला की माझा नवरा आता गाढ झोपलेला आहे, तू ताबडतोब लवकर निघून ये. आणि त्यानंतर हा जवळपासच कुठंतरी दबा धरून बसलेला होता. आणि त्यानंतर मग जिन्याने हा वर गेला. वर गेल्याच्यानंतर महिलेनं दरवाजा उघडा ठेवलेला होता. घरात गेल्याच्यानंतर हे पाहते या महिलेनं हळूच आपली ओढणी त्याच्या हातात दिली. आणि हातातच नाही दिली तर ही ओढणी त्याच्या गळ्यातून म्हणजे नवऱ्याच्या गळ्यातून घेतली. आणि मग लगेच ही महिला त्या आपल्या स्वतःच्या नवऱ्याचा गळा आवळायला लागली. जसा गळा आवळत होती त्याच वेळेस प्रवीण आपले हातपाय झाडत होता, आपल्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण सुरेश जवळच उभा होता. त्याने लगेच त्याच्या छातीवर बसून त्याचे हात धरले, त्याचे पाय धरले. आणि त्यानंतर या महिलेनं त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. एवढा जोरात त्याचा गळा आवळला की त्याचा जागीच मृत्यू झाला. या दोघांनी मिळून त्याचा जीव घेतला. आणि त्यानंतर मग जसं की यांनी योजना आखलेली होती त्यानंतर संपूर्ण जे परिसर होता हा सारावारा झालेला होता. संपूर्ण परिसरामध्ये सर्व काही लोक शांत झालेले होते, सर्वजण घरामध्ये आपापल्या झोपलेले होते. आणि त्याच वेळेस मग या महिलेनं आपल्या प्रियकराला सोबत घेतलं. तिच्या प्रियकराने त्याचा मृतदेह खांद्यावर उचलला, जिना उतरून खाली आलेत. आणि त्यानंतर तो पुढं बसला आणि तो मृतदेह जो होता प्रवीणचा त्याला मध्ये घेतलं. आणि ही महिला मागं त्या मृतदेहाला धरून बसली, नवऱ्याच्या मृतदेहाला धरून बसली. आणि त्यानंतर जो सुरेश होता हा मोटरसायकल घेऊन काही अंतरावर हे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर गेलेत. आणि त्या ठिकाणी जाऊन मग एक कॅनॉल वाहत होतं. यांनी अगोदरच ही संपूर्ण योजना आखलेली होती. कॅनॉलमध्ये जर टाकलं तर हा मृतदेह वाहत वाहत दूर निघून जाईल. आणि दूर निघून गेल्याच्यानंतर त्याला कोणी पाहणार नाही. आणि कोणी पाहणार नाही तर तो मृतदेह आहे तो सडला जाईल, गळला जाईल. आणि त्यानंतर तो मृतदेह ओळखला जाणार नाही. आणि जेव्हा मृतदेहच ओळखला जाणार नाही तर हा मृतदेह कोणाचा आहे आणि याची हत्या कोणी केली हे इथपर्यंत आपल्यापर्यंत ही गोष्ट येणार नाही. आणि सर्वांनाच असं वाटेल, पोलिसांनाही असं वाटेल की याचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे, बुडून मृत्यू झाला आहे. अशा पद्धतीने यांनी तो मृतदेह नेऊन त्या कॅनॉलमध्ये फेकला. आणि तिथून आल्याच्यानंतर मग सुरेशनं त्या महिलेला घरी आणून सोडलं. दोघांमध्ये त्यानंतरसुद्धा शारीरिक संबंध झाले. आणि त्यानंतर मग हा सुरेश जो होता आपल्या घरी निघून गेला. आणि ही महिला घरी थांबलेली होती. जशी सकाळ झाली ही महिला ताबडतोब आपली बॅग भरली आणि माहेरी निघून गेली. आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा तिच्या भावाला प्रवीण दिसत नव्हता, त्याच्या वहिनीला प्रवीण दिसत नव्हता, त्यावेळेस घरामध्ये चर्चा सुरू झाली की प्रवीण कुठं दिसत नाही, त्याचा रिक्षा जर बाहेरच उभा आहे. आणि त्यानंतर मग त्याच्या वडिलांनाही कळवण्यात आलं. पूर्ण दिवस 26 तारखेचा असाच निघून गेला. संध्याकाळपर्यंत तो परत घरी आलाच नाही. आणि मग त्यानंतर सर्वांनी जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि सर्वांनी शोधाशोध सुरू केली. सर्वांना संशय होता की या महिलेचे काही ना काहीतरी जो सुरेश आहे त्याचे व्हिडिओ येतच होते. सर्वांना माहीत होते की सुरेशसोबत या महिलेचे काहीतरी अनैतिक संबंध आहेत. आणि त्यानंतर मग तिच्या धीराने, चुलत धीराने हे काही व्हिडिओ काढलेले होते.
CCTV फुटेज काढलेले होते आणि ते CCTV फुटेज आता पोलिसांच्या हाती दिले आहेत. आता हा संपूर्ण जो गुन्हा होता यांनी कबूल केलेला आहे. कशा प्रकारे प्रवीणची हत्या केली, कशा प्रकारे ही महिला प्रसिद्ध होण्यासाठी इंस्टाग्रामवर सक्रिय झाली होती. तिच्यामध्येच तिची मैत्री सुरेशसोबत झाली. सुरेशनेही तिला आणखी फूस लावली, आणखी तिला प्रोत्साहन दिलं की तू खूपच दिसायला सुंदर आहेस, तुझे लोक जे आहेत खूपच वेडे झालेले आहेत, तुझ्याला लाईक करत असतात, तुझ्यामुळं जे आहे हे नाटक फेमस आहे. अशा प्रकारचे हिला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्या महिलेलाही ते चांगलं वाटलं की नवरा जरी नसला तरी काही हरकत नाही, पण आपण सोशल मीडियावर सक्रिय व्हायला हवं, सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हायला हवं. नवऱ्याची काही गरज नाही, परिवाराची किंवा इतर काही नातेवाईकांची गरज नाही. अशा प्रकारे ही महिला मग इंस्टाग्रामवर सक्रिय झाली होती आणि आपला नवरा याला विरोध करत होता म्हणून प्रियकरासोबत ही व्हिडिओ बनवत होती. अशा प्रकारे ही या महिलेनं संपूर्ण हत्याकांड घडवून आणलं आणि आपल्या नवऱ्याचा खून करून ही महिला आता जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात जाऊन बसलेली आहे. तर मुलगा तिकडं आता पोरका झाला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.